17 जानेवारीला सकाळी आमदार आशिषजी देशमुख हे आदासा मंदिरमध्ये दर्शनासाठी गेले होते. आपल्या सहभागी कार्यकर्त्यांसोबत दर्शन घेतलं. भेटीगाठी घेऊन आदासावरून चक्क कारनं सावनेर नगर परिषद येथे आढावा बैठकीसाठी उपस्थित झाले. सोबत मंचकावर अरविंदजी लोधी, रामराव मोवाडे, मंदार मंगडे, राजूभाऊ गुगल, इतर मान्यवर उपस्थित होते. आढावा बैठक सुरू झाली. त्यात अनेक नागरिक यांचा तक्रारी जाणून घेतल्या. त्यात सर्वात जास्त तक्रारी या सावनेर नगर परिषद, PWD विभाग, महसूल विभागाच्या मंडल अधिकारी, तलाठी, भूमी अभिलेख या कार्यालयाचे कर्मचारी हे कोणतेच काम वेळेवर करत नाही. सावनेर शहरात साफसफाई होत नाही. जागोजागी कचऱ्यांचे ढीग पडलेले असतात आणि युगपुरुष मानवतेच्या पुतळ्यांची सफाई करण्याकरता अंदाजे 2.5 लाख रुपये महिन्याला ठेकेदार साजिद शेख याला दिले, परंतु कोणतंच काम केलं जात नाही. कचऱ्याचे टेंडर, बांधकामाचे टेंडर ठेकेदाराला दिले आहे, परंतु बोगस कामं केली आहेत असा नागरिकांनी भरसभेत चक्क आरोप केलाय. त्याची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. त्याचे वेळीच निराकरण करावे अशी CEOंना विशेष सूचना दिली आहे आणि अभियंता, मंडल अधिकारी, तलाठी, भूमी अभिलेख विभागचे अधिकारी, कर्मचारी यांना आमदार देशमुख यांनी खडसावले. तुम्ही सरकारी अधिकारी, कर्मचारी आहात. पुन्हा या तक्रारी माझ्याकडे आल्यास मी खपवून घेणार नाही असं सरकारी अधिकारी यांनी सांगितलंय. उपस्थित असलेले सर्व शासनाचे विभागाचे विविध अधिकारी, मागच्या 3-3.5 तासापासून आपण या सर्व गावातल्या संदर्भातल्या अडचणी ऐकतोय. पण नक्कीच आपल्या प्रत्येकाचीच इच्छा आहे की सावनेर शहर हे सर्व नागरिकांच्यासाठी मूलभूत सुविधा देणारं अतिशय सुंदर असं शहर येणाऱ्या काळामध्ये बनावं. त्यामध्ये असलेल्या अडचणी, त्यामध्ये असलेले विविध विषय या सर्व संदर्भामध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला न्याय देतील अशी आज सर्व जनतेच्या वतीने सर्व अधिकाऱ्यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. पारदर्शीपणे दिरंगाई न करता नागरिकांचे कामं झाले पाहिजे हे सर्व अधिकाऱ्यांचं त्यानिमित्ताने कर्तव्य आहे. आज जिल्ह्याचे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.